आता जाणून घेऊया सिंह लग्न असलेल्या व्यक्तींसाठी ऑगस्ट 2026 हा महिना कसा राहणार आहे. मंडळी, सिंह लग्नासाठी ऑगस्ट 2026 हा महिना परिवर्तन, प्रगती आणि आत्मविश्वास यांचा संगम ठरणार आहे. या महिन्यात काही ग्रह तुमच्या खर्चात वाढ करतील, काही तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवतील, तर काही करिअर आणि आर्थिक बाबतीत नवीन संधी घेऊन येतील. मात्र या सर्व गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी संयम, योग्य नियोजन आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. महिन्याची सुरुवात शुक्रदेवांचा प्रभाव. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्रदेव कन्या राशीत प्रवेश करतात. सिंह लग्नासाठी हा द्वितीय भावातील गोचर आहे. द्वितीय भाव म्हणजे धन, कुटुंब, वाणी, संचित संपत्ती आणि कुटुंबाची आर्थिक स्थिरता. शुक्रदेव येथे नीच राशीत असल्यामुळे आर्थिक बाबतीत थोडी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याचा अर्थ नुकसान होणारच असे नाही, परंतु पैशाचे नियोजन योग्य असणे आवश्यक आहे. या महिन्यात अनेकांना घरासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा एखाद्या मौल्यवान वस्तूसाठी खर्च करावा लागू शकतो. जर तुम्ही खर्चाचे नियोजन आधीच केले असेल तर कोणतीही अडचण येणार नाही. बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. द्वितीय भाव हा वाणीचाही भाव आहे. या महिन्यात तुमच्या बोलण्याचा प्रभाव लोकांवर पडणार आहे, परंतु रागाच्या भरात बोललेले शब्द नाते बिघडवू शकतात. कार्यालयात, व्यवसायात आणि कुटुंबामध्ये बोलताना संयम ठेवा, कारण या महिन्यात तुमची वाणीच तुमचा सर्वात मोठा मित्र किंवा शत्रू ठरू शकते. मंगळदेवांचा प्रभाव. यानंतर मंगळदेव मिथुन राशीत प्रवेश करतात. सिंह लग्नासाठी हा एकादश भावातील गोचर आहे. हा गोचर अत्यंत शुभ मानला जातो. एकादश भाव म्हणजे लाभ, इच्छापूर्ती, नवीन संपर्क, सामाजिक प्रतिष्ठा आणि उत्पन्न वाढ. या काळात तुमच्या मेहनतीचे फळ मिळू लागेल. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील आणि नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारी किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. नेटवर्किंगमधून लाभ. या महिन्यात नवीन लोकांशी ओळख वाढेल. तुमच्या ओळखीचा फायदा भविष्यात मोठ्या संधीसाठी होऊ शकतो. जर तुम्ही व्यवसाय, राजकारण, समाजकार्य, यूट्यूब, सोशल मीडिया किंवा मार्केटिंग क्षेत्रात असाल तर हा काळ विशेष लाभदायक आहे. तुमची लोकप्रियता वाढू शकते. बुधदेवांचा गोचर. यानंतर बुधदेव कर्क राशीत प्रवेश करतात. सिंह लग्नासाठी हा द्वादश भावातील गोचर आहे. हा गोचर काही गोष्टींकडे लक्ष देण्याचा सल्ला देतो, विशेषतः अनावश्यक खर्च, मानसिक ताण, झोपेची कमतरता आणि परदेशाशी संबंधित कामे. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल किंवा परदेशी कंपनीसोबत काम करत असाल तर सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. मात्र सर्व कागदपत्रे नीट तपासूनच पुढे जा. आरोग्याची काळजी. द्वादश भावातील बुधदेव कधीकधी मानसिक थकवा निर्माण करू शकतात. म्हणून झोप पूर्ण घ्या, पाणी भरपूर प्या, मोबाईल आणि स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवू नका. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. सूर्यग्रहणाचा प्रभाव. 12 ऑगस्टचा सूर्यग्रहणाचा प्रभाव सिंह लग्नासाठी खर्च, मानसिक शांतता आणि नियोजनावर दिसू शकतो. 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान मोठे आर्थिक व्यवहार टाळा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदेशीर कागदपत्रे घाईघाईत स्वाक्षरी करू नका. या काळात शांत राहणे सर्वात मोठा उपाय आहे.
सूर्यदेवांचा सिंह राशीतील प्रवेश. आता या महिन्यातील सर्वात मोठी आणि शुभ घटना 17 ऑगस्ट नंतर सूर्यदेव स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करतात. हा गोचर तुमच्या लग्न भावात होत आहे. हा संपूर्ण महिन्यातील सर्वात शक्तिशाली योगांपैकी एक मानला जातो. तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. लोक तुमच्या नेतृत्व गुणांची दखल घेतील. तुमची निर्णय क्षमता अधिक मजबूत होईल. तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आणि आकर्षण वाढेल. करिअरमध्ये प्रगती. जर तुम्ही नोकरीत असाल तर वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. पदोन्नतीची किंवा वेतनवाढीची चर्चा सुरू होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन विस्ताराचे दरवाजे उघडतील. नवीन करार, नवीन ग्राहक आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेली रक्कम परत मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्च वाढवू नका. दीर्घकालीन बचतीवर भर द्या. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक वातावरण राहील. अविवाहित व्यक्तींना नवीन नाते सुरू होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवावा. एकमेकांचे विचार समजून घेतल्यास नाते अधिक मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा, तांत्रिक शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. एकाग्रता वाढेल. मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. बुधदेवांचा सिंह राशीतील प्रवेश. महिन्याच्या शेवटी बुधदेव सिंह राशीत प्रवेश करतील. यामुळे संवाद कौशल्य अधिक प्रभावी होईल. मुलाखती, व्यावसायिक चर्चा, सेल्स आणि सार्वजनिक भाषणात यश मिळेल. तुमच्या कल्पनांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. चंद्रग्रहणाचा प्रभाव. महिन्याच्या शेवटी होणारे चंद्रग्रहण आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देते. भावनेच्या भरात पैसे गुंतवू नका. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना विचार करा. अनावश्यक वाद टाळा. या महिन्याचे उपाय. सिंह लग्नाच्या व्यक्तींनी प्रत्येक रविवारी सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. तांब्याच्या पात्रातून पाण्यात लाल फुले आणि थोडे कुंकू टाकून सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. दररोज सकाळी ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच वडील आणि गुरुजनांचा आदर करा. त्यांच्या आशीर्वादामुळे करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग अधिक सुलभ होतील. निष्कर्ष. एकूणच पाहता सिंह लग्नासाठी ऑगस्ट 2026 हा महिना आत्मविश्वास वाढवणारा, करिअरमध्ये प्रगती घडवून आणणारा, उत्पन्न वाढवणारा, नवीन ओळखी किंवा संधी देणारा आणि व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावी बनवणारा महिना ठरणार आहे. फक्त आर्थिक शिस्त पाळा, रागावर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. नेहमी लक्षात ठेवा, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य मार्ग दाखवतात, पण आपले कर्मच आपले भविष्य घडवते. मी आहे ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमचे ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कन्या लग्नासाठी ऑगस्ट 2026 कसा असणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.